नाही शिवलाल म्हणलं मी काय म्हणतो, बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे. अरे शिवलाल मी काय म्हणतो म्हटलं शिवलाल. बे काशीनाथ इशीनाथ काय म्हणतं? मी काय म्हणतो नाटक लय होऊन राहिलं ना, ते ओव्हर ऍक्टिंग वाटू राहिलं नाही का. हे बाय शिवल्या मी काय म्हणतो ऐकतो, मी काय म्हणतो ते ऐकतं घरी. कुठे बोल ना बे, काय बोलतं ते? चालला का तोंडात बोलू राहिला का? तंबाखू खाद्य का? तंबाखू थूक पहिले. कायच करायला ओव्हर ऍक्टिंग करू राहिलं हे. अरे शिवलाल मी काय म्हणतो, मी सांगतो ते ऐक ना पहिले. लय होऊन राहिलं ना तू ओव्हर ऍक्टिंग होऊन राहिली म्हणलं. लय पागल झाला का तू पागल. तू पागल मलिपूर पागल म्हणून राहिला बे. तू असले का पागल? तुझ्या घरचे पागल, तुझे खानदान पागल, पुरं रामपूर पागल. मी नाही पागल. हा तू नाही ना पागल, पण म्हणलं मी काय सांगतो ते ऐक तर खरी तू पहिले. त्या फायद्याची गोष्ट आहे ना. सांगू नको मला नाही करत भाऊ. मी कोणाला दाखवते नाही मा पेपरातलं, कोणाचं मी पाच बी नाही. मला माय येते तर गणित गिंत माझ्या पाहून पोट्टे पास होऊन राहिले. सांगू राहिला मला विचारू राहिला का नाव पाशा जाणं बे. म्हणलं सांगू काशा भाषा. अबे ऐक ना हेंबार थुत्रे, मी काय म्हणून राहिलो त्या घरी ते तपासणी लिहू राहिला ना. ते काय काही आहे का त्या घरी ठेवेल पैसे गिशे आहे का म्हणलं कपाटात नाही. ते म्हणलं ते आपला भेटला होता ते आपला दलाल. अरे करून घे काय करते ते. फी देत नाही म्हणा, मास्तरला सांगून दे, हेडमास्तरला सांगून दे. शाळेची फी भरणं होत नाही म्हणा माझ्यानं. पेपर देशील ते नाही नको देऊ म्हणा. नाही सोडून दे म्हणा शाळा, गरज नाही. हो मग काय मी कुठचे देऊ पैसे? माबुडा देत नाही पैसे. काय गेलं वाटतं याचं बिलकुल वरचं फ्यूज गेले याचे पुरेच गेले तर. कायच करा आता. काय हे बहुतेक आता का पागल झालं का काय ओरिजिनल आहे का डुप्लिकेट काही समजायलाच मार्ग नाही राजा. कायच करा. अरे मी काय म्हणतो जर काही नाटक गिटक असेल तर मला सांग ना, मी तुला मदत करतो ना. अशा टाइमले कोणाला माहित नाही पण मला तर सांग फक्त एकट्याले. हा तुला का उजवा हात ना मी. उजवा डावा लेफ्ट राईट पिछे मुड विसर्जन 1 2 3 1 जय हिंद. थांबण्यात मजा नाही आता नाही का. गेलं हे पूर्ण बिलकुल तिन्ही फ्यूज गेले याचे, काहीच राहिलं नाही आता नाही का. बरं पुरी डीपीच बदला लागते याची. याला कसं नागपूरशिवाय पर्याय दिसत नाही मला आता. चल येतो बा मग मी आता. हा चल दे तू आपलं दैने बाय येतो मी आता. चला चल दे बरोबर. क्या समझे हमको हम दूध बतासे है, हम लोग बड़े भारी तुमको क्या पता है रे. निघा आता नाही का काही मजा नाही. चल येतो बा मग. चल दे म्हणलं चल दे. रॉकेट बनाएंगे तूफान उठाएंगे आकाश दीप से ही हम ऊंचे जाएंगे. काय काशीनाथ आला हॉस्पिटलमधून काय भेटायला गेला म्हणजे नाटकाची काय म्हणते शिवले नाटकं सुरू असं जोरायची नाही असं तसं गाणे गिणे हे ते मस्त. काही सभा फायदा नाही म्हणा तुला. तू किती काही नाटकं करशील ना म्हणा. तू पुरे सबस्क्रायबर लोक सगळे जनता तुला ओळखून आहे म्हणा. काय तू येतं किती काही नाटकं कर, तुला 15 लाख देणंच आहे म्हणा. तुम्ही घरी त्याच भरमात हटवा काय. अरे मी त्याच भरमात होतो ना. तुम्ही जे वाटते का तुम्हाला ते मला वाटे ना. आज गेलो मी पुरी खात्री पटली मला. 100% गेलेली केस आहे म्हणलं भाऊ ते. काही विशेष नाही राहिला आता गावात. इचुकाटच नाही राहिला आता. काऊन की सांगतो ना तुम्हाला पुरा बिलकुल हे बा ब्रेन त्याचा हेच झालेला आहे. पुरा खाली झाला ते पहिलीच गेला आता. अरे काय करा तुम्हाला नाही ना माहिती काशीनाथ भाऊ. हे बा तुम्ही कसं ओळखलंच नाही त्याला. तुम्ही पटकू किती काही सांगसान लोक की ते पागल झाला तरी लोक मान्य करायला तयार नाही. काऊन की ते पागल झालाच नाही ना. असली पागल नाही जायचे. तुम्हाला नाही माहिती त्याची काय रंग रूप आहे. काही असा रंग बदलन ते. तुम्हाला माहितच नाही शिवल्यामध्ये त्याला. तेव्हा तुम्हाला किती काही सांगितलं तुम्ही काय ऐकत नाही. तुम्हाला आपलं तेच लावतं तुमचीच लावता. त्याला काय आपण बोलावं मग आता. तुम्हाला वाटतं तसं वाटू द्या. माझ्या काही विषय नाही. आपण का कोणा आपले का पैसे बुडवले त्यानं का कोणा काय केला जाऊ दे तिकडे. आपल्याला काय करायला लागते ज्याचे बुडले ते बात बसून काय करा ती. असं काय म्हणताय ते पागल व्हायला पाहिजे होता पण ते सध्याच व्हायला पाहिजे ना. त्याला लोकांचे पैसे कसे देऊन द्यायला होते. मग एक पागल झाला काही झाला असं काय फरक पडला असता का. पण ते अशा टाइमला पागल झाला की सगळे म्हणजे अटकूनच ठेवले त्यानं. म्हणजे ते शर्यत 1.25 लाखाची डुबल त्यानं. तिकडे ते काय 15 लाखाची टिपर दिली त्या दलाल आले. म्हणून म्हणलं कसं सगळ्याला परेशान करून पागल झाला ते. आठचे 16 बा घरचे परेशान आहे. मग काय बाईला विचारलं म्हणालं बा 10-15 लाख रुपये मग कुठे ठेवले माहित असेल तुम्हाला. नाही ना म्हणे मीच तर खरू विचारू. माझ्या एकटा विचारलं तर ते म्हणे कायचे पैसे कायचे ते शाळेतच लावते काही बी. हो तर तेच तर बाई परेशान आहे. ते जर माहीत असताना म्हणे पैसे कुठे आहे तर मग मला टेन्शन नसतं म्हणे. कुठे खर्च लावला असतं म्हणे कोणत्या दवाखान्यात लावला असता म्हणे. पण सांगूनच नाही राहिला ना म्हणे. याला माहीतच नाही आठवतच नाही तर काय करण ते बी. असं आहे ना सगळे बँकेचे पुस्तक थांबवले तर पण एकाही पुस्तकातनी पैसे जमा नाही द्यायचे. कुठं ठेवले काय ठेवले त्यानं बा. अरे कुठं आहे घरीच असं पैसे 100% घरी आहे त्याचे पैसे. कुठं कुठं लपून ठेवले असं त्यानं. मग त्या कवड्यात ठेवले ते त्यानं. मग टीव्हीत ठेवले होते. मग काय त्यांच्यासारखे कलाकार लोक नाही नवरा बायको सारखेच आहे ते. घरातच असले माझे पैसे. सांगा बा कुठं ठेवले. जंगलात ठेवले कुठं ठेवले तर कोणाला घबाड सापडून काही सांगताच येत नाही. त्याचं 10 लाखाचं घबाड आहे ते. 5 लाखाचं सोनं केलं तर म्हणे बाईनं ती आता अंगावर दिसून नाही राहिलं. मामा आईचं कर्ज होतं मामा भावाचं कर्ज होतं. याला दिलं त्याला दिलं. आता सांगे बा माझं सोनंही नाही राहिलं म्हणे. नकली होतं म्हणे ते असं सांगू राहिले. बरं जागेच खोटं बोलते बाबा. त्या दिवशी कपडा घेणं होता लक्ष्मणचा सोनं घेणं त्या दिवशी केलं त्या बाईनं. मग आम्हाला माहिती आहे ना. आपण ते नाहीच म्हणते आपण काय म्हणावं. मग कर्ज होतं म्हणते मला लोकांनी दिलं म्हणते मी. आता काय करावं काय नाही बघा समजायला मार्ग नाही. पैसे कुठे आणि काय कुठे त्याचं त्याला माहिती. जाऊ दे ते दलाल काय म्हणते मला. दलाल तिकडे आला का भेटू मार्केटला भेटून आला का म्हणलं. ते काय त्याचं त्याला माहिती. ते दवाखान्यात चक्रा बोलून राहिला काय झालं का जमलं का हे ते फोन लावते पण काही अजून काय काही नाही. 16 विषयी त्याला म्हणा 15 लाख फिटले म्हणा. तू काय फोनही लावू नको म्हणा. मग काय ते सुद्धा होतही नाही. कोण किती खरोखर पागलच नाही आहे ना. जाऊ दे विषय काय आपल्याला करायला लागते. शेवटी फिरून कॅशी देते तिथंच. तुम्हाला वाटतं पागलच नाही झाला. जाऊ दे नाही झाला आता नाही झाला. चला येतो मी.
नाही बळबू समजा तुमचे ते कापड मालक आहेत दुकानदार, तर ते कसे श्रीमंत माणूस आहेत म्हणा, आपलं घर ठेवतील का म्हणा गहाण. कसं म्हणजे कास्तकाराचे पैसे देणे आहेत, पण पैसा नाही आपल्यापाशी, काही नाही, लोक मारतील मला. म्हणून म्हणलं काही ना काय आता तर समजा उलाढाल करावंच लागते मला, त्याशिवाय इलाज नाही. आता गहाण जर ठेवत समजा 2% समजा व्याज देऊ म्हणा आपण वर्षभरात, तो म्हणा काय होते तर विचारता का मग. अरे बाबा, घर काय लिहून राहिले तुम्ही, का रस्त्यावर येता राजा? मग थांबा जरा, गडबड नका करू तुम्ही घराची. तुम्ही काय करा, पहिले हॉस्पिटलला जा, डॉक्टर साहेबाला भेटा, म्हणा बा त्याची CCTV फुटेज दाखवा म्हणा त्या खोलीतले. 100% सांगतो ना, शिवल्या सापडते. नंबरी 1 नंबरचा नंबर आहे, किती लोकांना चाटा दिला त्यानं, तुम्ही त्याला घेऊन बसले. तरी म्हणून मी तुम्हाला मार्केटमध्ये लावायच्या आधी की पायजा बचावून राहायचा. लोक तसे सांगू राहिले, आधी कोणीच नाही सांगितलं. मग काय लोक चांगला आहे चांगला आहे, मग काय तर राजा तुम्ही काही आता सांगता सगळं झाल्या गेल्यावर, मग काय असं स्थिती सरप गेला ना, आता बसले फरकंडावर काळ्या मारत. जाऊ दे आता, मी कसं हॉस्पिटलला जाऊ का मग. 100% ना, तुम्ही हॉस्पिटलला जा, डॉक्टर साहेबांना CCTV फुटेज काढा म्हणायचा. त्याची नवरा बायकोची संवाद तुम्ही पहा, तुम्ही 100% त्याच्यानी सापड दिसते. कारण की पैसा त्यांना दडवलेला आहे आणि ते पैसे द्यायची राहील जीवावर त्याच्या, म्हणून त्यांना नाटकच केला आहे 100%. तसं तर मला वाटू राहिलं सगळे जण तेच म्हणून राहिले म्हणा, पण कसं आता आपल्याला म्हणता येत नाही एकदमच. आता जाऊन पाहतो डॉक्टर साहेबांना CCTV फुटेज, खादोडे साहेबाला भेटतो. चला म्हणतो दोघे जरा समजावून सांगते, ते डॉक्टर आहेत त्याचं कसं वैयक्तिक, मग त्याच्या बाबाला घेऊन जातो मी त्या खादोडे डॉक्टरच्या. तेच म्हणलं कसं मोठ्या हाताने जा तुम्ही, नेके पाहून तिचं काय पोझिशन आहे म्हणजे मग कसं सध्या अजून घरी एकाचा काही विचार करू नका. हो ना, आता पाहतो ना आता काय करता, कास्तकाराचे तसे फोन येऊन राहिले मला, त्याला सांगून राहिलो मी रामनवमीच्या ना 2-3 दिवसात देतो बा व्यापाराची याच्या म्हणलं. हो आता काय होते, बरं या मग आता, काय उशीर काय करू नका, जाऊन या पाहून या जा. काय करावं साहेब, समजा CCTVचं फेल गेला आपलं, कसं काय करावं म्हणलं आता, त्याच्यात तर काही दिसलं नाही. तेच म्हणलं आता तुम्ही प्रत्यक्ष आपण तिघांनी सारखंच पाहिलं, त्याच्यानं तुमच्या लक्षात आलं. काही दप्तर घेऊन जाते, काही पाठीवर लिहिते, एखादून लिहिते, काय त्याचं तुम्ही पाहून राहिले काय आता आलाय. तर मला वाटतं बहुतेक आता 100% नाटक तर नाही याचं. हो काय आहे काय नाही आता, बहुतेक इथून रवाना करावं लागतील नागपूरला, कारण की आता कसं बिलही नाही दिलं त्याने, 1 रुपया बिल नाही जमा अजून. हो याच्या दिवशी 2000 रुपये केले ते जमा कशी बी, तेव्हापासून काहीच नाही. 20,000 बिल आहे, मेडिकलवाल्याचं नाही ना, कोणते जेवणाचं नाही. ते पाहा लागणार, आता विचार लागेल त्याला बिलाचं. झालं बा आपल्या हॉस्पिटलमध्ये भरती नाही केलं नाही का, बरं झालं. हो तेच तर म्हणलं आता कसं आहे, पहा तुम्ही पैसे काढायचा प्रयत्न करा लवकरात लवकर. कसं असते पुढचं आता काय भवितव्य काय नाही, लवकर रेफर करून देतील नागपूरला नाही कुठेतरी. कसं कुठं देऊ घेता अंगाला लावून खरंच ते नाही, ते तर पाहतोच म्हणा मी, लवकर रवाना करतो, पण बिल घेतल्याशिवाय कसं काय पाठवा येईल, पहिले बिल तर घ्यायच लागेल ना. बिल नाही सोडत आम्ही. काय माहिती येईल काय नाही तर काय कठीण आहे. बरोबर पहा मग आता काय होते काय नाही का. चला घनश्याम मग निघू आता. बरं येतो मग आता साहेब, आता काही पैशाची काही आशा दिसून नाही राहिली मग नाही का. द्या बा त्याला कुठं रेफर करायचं काय तर निघतो घराकडे, मग काय आता इलाज नाही आता. चला येतो मग. काय दाखवू नका तुम्ही, बिल दाखवून काहीच फायदा नाही ना. आमच्याकडे पैसे नाही, आम्ही देऊ कुठून म्हणलं, सांगा ना तुम्ही, सांगा ना. आमच्यावर आता जर खाऊन मराठी पायी आली म्हणलं, तुम्ही बिल मागून राहिले, काय करा सांगा तुम्ही आता. घरचा बुवा आता असा जर झाला, डोक्यान फरक पडला, काय करा आता आम्ही. आता घरी नाही, पैसा नाही, दाना नाही, गहू नाही, ज्वार नाही, शेती नाही, वाडी नाही, काय कुठून द्या आम्ही आता, सांगा बा तुम्ही. आता 22,000 बिल झालं म्हणता, कसं झालं काय झालं. पण आता एवढे आता काय आमच्याकडे 2,000 रुपये पहिल्या दिवशी जमा केले ते, आता 20,000चं कसं आता सध्या तर काय आमच्याकडे पैसे नाही बाबा, काय करू सांगा मग. असं म्हणलं नसते होत ना ताई, कसं आता मेडिकलचं बिल आहे, हे बिल आहे, का घरून भरावं का आम्ही ते डॉक्टर साहेबांनी. तुम्ही लवकरात लवकर बिल जमा करा, कारण की 4-5 दिवस होऊन राहिले ना, तुम्ही खडकू जमा केला नाही. पण आपण आता काही फरकच पडला नाही तर काय करा डॉक्टर साहेब, तुम्ही सांगा ना, काही फरक पडला का त्याच्यात, मग कायचे पैसे काय द्या. तर म्हणजे कमालच झाली बाबा, याची तर काही समजायलाच मार्ग नाही. अरे बाबा ताई, मी म्हणतो जर एखादा पेशंट दुरुस्त नाही झाला तर मग ते का आम्ही दोषी आहोत का त्याला. सांगा बाबा, आता मग आमचं तर बिल आहे जे मेडिकलचं आहे, बाकी ते तर आता तुम्हाला द्यावंच लागतील का नाही. मग असं बोलल्यानं थोडी होत असते काय आता तुम्हाला. मग आम्ही काय देव आहो का, आम्ही इलाज करतो, पण नाही झाला त्याला आमचा इलाज नाही ना. आपण माणसात काही फरकच नाही, सुधारणच नाही, तर मग आम्ही काय म्हणा, 1% सुधारणा नाही ना. लहान पोरासारखे वागून राहिले, ते काय आहे काय नाही तुम्ही सांगत ना बरोबर. म्हणलं काय करू ते म्हणत ना, आता सुट्टी देत ना. म्हणलं मग सुट्टी देऊन द्या आम्हाला, काही करा बा, आता काय करा आम्ही, घरी घेऊन जातो नाही तर कुठे घेऊन जातो, काय करा नाही तर नागपूरला घेऊन जातो. तुम्ही कसं आहे, केळकर साहेबाकडे किंवा नागपूरला कुठेतरी न्यात येईल असं आम्ही तुम्हाला सांगून राहिलो. पण तुम्ही आता बिल तर अदा करा, बिल द्या घेऊन जा. काय नाही देऊन देणं, कोणापाशी उसने घेऊन देऊन आपण काय करता. 20,000 रुपये देऊन देऊ आणि पुढे घेऊन जाऊ. उसने मागू कोण देते पाय बरं. म्हणलं रुपये देत नाही लोक, अशी परिस्थिती पाहिली माणसाची तर की बा याचं काही खरं नाही, पुढचं भवितव्य काय वापस भेटणार पैसे. मग कोणी देत नाही बाबू पैसे, तुला नाही माहित म्हणलं, रुपयाला मोहताज आहे लोक, फक्त चालतीच्या मांग असते तर गरीबाच्या मांग कोण नसते. आता काय कसं काय करायचं म्हटलं, सुट्टीचे कागद पूर्ण तयार आहेत तुमचे, आता बिलही आणलं तुमच्याजवळ, तुम्ही नाही म्हणता, मग आता कसं काय करायचं म्हणलं. तुम्ही काही करा, थोडेसे नातेवाईकाला फोन लावा, काही मदत मागा, आणि काय झालं लवकरात लवकर बिल द्या, नागपूरला घेऊन जा. कारण की कसं त्यांचं अजून जर वाढलं तर मग काय करसान. लवकरात लवकर तुम्ही हे प्रोसेस करा. मला काय झालं बाबा, कुठे नागपूरला नाही आणि तिकडे मुंबईला नाही, पण आम्हाला आमचं पाणी लागत का, आमची परिस्थिती आहे का अशी. मग कोणती त्याने कोणतं आभा काढलं काय काढलं तिकडे घेऊन जा लागन. जमलं जम बाबा, नाही जमलं काही इलाज नाही. काय करतात आमच्याकडे पैसाच नाही तर 5 लाख रुपयाची काय खर्च मोफत आहे म्हणजे ते कार्ड काढायला आम्ही. आता त्याचा इलाज होते का नाही मेंटलचा तर पाहतो काय होते. त्याच्यातूनही करू शकता इलाज समजा तुम्ही जे काही योजना आहे त्यातून. पण हे आमचं जे प्रायव्हेट बिल आहे हे तर तुम्हाला जमा करावंच लागेल. मग काहीतरी तो करा, तुम्ही कोशिश करा, आज घरी जा आणि काहीतरी सोय लावा. जाऊन या वयात नाही का. हो कोण की कसं आहे, 10 लाख रुपये जमीन ठेवेल आणि 5 लाख रुपये सोनं लपून ठेवलाय. फालतू नाही बसा झोडपा, कोणी गेला चोरीगिरी झाली तर नाही का, जा लागून पाहून लागून बरोबर काय करावं काय नाही का. बरोबर हे पहा, मी काय म्हणतो, मी करतो कोशिश करतो, गावात जातो, हात पाय पडतो लोकांच्या, सरपंचाले याले त्याले 4 चौघाला पैसे मागून पाहतो. जर भेटले तर ठीक, नाही भेटले तर काही म्हणलं बाबा इलाज नाही आमचा. हो आम्हाला सुट्टी द्या, नाही तर मग इथंच ठेवा काय आमचे. करा प्रयत्न करा. पण पुढे म्हटलं तर खर्च आहे, तर मग तुम्ही कसं करसान मग द्यायचं. काही शेतीवाडी हे नाही का तुमच्याकडे. 1-2 एकर का तुम्ही, पण त्याचा इलाज करा.
कायची शेती कायची वाडी 7-8 एकर वावर होता बाबा. किती चांगला आमचा संसार होता. एवढा मोठा ऑटो चाले, रोजचे दन पैसे येत जाय. पण कायचं म्हणलं सगळं सत्यानाच लागला आमचा. आमच्या भाऊ बंधाईनं सगळ्या जमिना घेतल्या, वाटोने वाट्या करून. बहिणीने जमीन घेतली, आमच्या हिशावर 2-2.5 एकर आली. ते कर्जात आहे म्हटलं. त्यातली 1 एकर इकली, आता 1.5 एकर राहिली. आता ती कितीतरी कर्ज आहे त्याच्यावर, बँकेचं कर्ज, लोकांचे कर्ज, इकूनही फिटत नाही. ते काय करता. बहुतेक भेटणं कठीण दिसते पैसे नाही का. लवकर रवाना केलेले बरे. आता मी काय म्हणतो, तुम्हाला मी 10,000 रुपये सूट देतो. तुम्ही काय करा, 10,000च जमा करा. बाकी लवकरात लवकर तुम्ही तुमचं सामान वगैरे घेऊन उद्या लवकरात लवकर तुम्ही इथून पा कुठंतरी नागपूरला नाही तर कुठेही नाही. असं लढ कर लागते. मग काय तर 20चे दावर आले ना. पण ते माझे देणं होते का नाही काय सांगा. तेच कुठे देतो मी. बरं पाहतो ना मी. हे आज करतो मी. जातो सगळं सामान हे भरभार करून एखादा ऑटो भाड्यानं करतो. आणि आमच्या आईच्या घरीच घेऊन जाते. काय करतात तिकडे तर काही सोय नाही राहिली. लोक सुद्धा गावातले सगळं आपलं सामान बांधून येतो. तुमचे काय जे काय जमा झाले ते तुम्हाला देऊन देतो. लोकांनी मागून पाहिजे तुम्ही काय होते काय नाही तर भांडे कोंडे घेऊन मग आता आम्ही उद्या येतो आणि इथून घेऊन जातो. ते बघितलेले पुरते नाही का. जाऊ दे, अजून कुठं वाढता बिल फालतू. बरं ठीक आहे. पहा फक्त 10,000 तरी कमीत कमी जमा करा. मुद्दल तरी समजा मेडिकलचं बिल तेवढं झालं पाहिजे कमीत कमी. हो पाहायचा ना प्रयत्न करतो मी. आता याला हुशारला इथं ठेवते आणि मी तिकडे जाते थोड्या वेळानं गावात मी. आणि उद्या मी परत येते. हा ठीक आहे मग. काय बाई मंजुळाबाई, किती तब्येत हल्ली हो तुमची. पण अर्ध्यात झाल्या हो बाई. बाबा मा भाऊ आता काय म्हणते हो त्याची तब्येत. काय सांगतो बाबा, काय आमच्या हाल आम्हाला माहित. काय करता आता, भूषण आहे त्याच्यापाशी मी आली इथं आता. काय करता, दवाखान्याचे पैसे ते म्हणते काळामध्ये बाहेर यायले. हो पैशाशिवाय काही नाही ना बाबा. कोणता दवाखाना असो काही असो, पहिले पैसे जमा करा मग राहा. आता म्हणलं पैशासाठी आलती, पण आता कुठून आणा पैसे सांगा. आता घरीदारी काही नाही. त्याला म्हणलं बाकी घरी आता गहू घेऊ हा विकत घेतलेले खायचे ते विकतो. आणि आता कसं याटो सांगतो माऊली भाऊता. आणि बस मग आता काय करतं, मार्केटला तेवढी विकून ते काय जे दवाखान्यात द्यास तेवढे देतो. सुट्टी घेतो आता त्याला. काय करता, काय करा. किती आहे बिल, किती आहे म्हणलं. बिल किती रुपये. 20,000 रुपये म्हणून राहिले. फायदा कवडीचा नाही. काय करता, द्या तर लागतेच ना. आता पाहतो काहीतरी सोय लावाच लागेल. याला त्याला मागा लागेल उसनी. काय करता, माय मजुरीचे पैसे नेले मी. आता तुम्हाला काय मागा, काय बोला काय नाही का. हो ना, मदतही केली असते पण हे लोक सरकार येत ना बात उलटी फेडतात ना. हो याचं खरं काय खोटं काय समजायला मार्ग नाही. हो पण कसं आहे, आता तुम्हाला मदतही करावं. आता कशी करा, किती रुपये द्या सांगा. आता एवढा आता आम्ही कसं मजुरीवाले लोक किती देणार, 100-500 रुपये देईन. याच्यामुळे काय होणार आहे. पण आता इलाज तर तुला करावं लागेल. काही ना काही घर गाण ठेव काहीतरी करावं लागेल ना तुला. आता तेवढं घरावर डोळा आहे का तुमचा. आता तेवढं घरच आहे बाबा आमच्या. एवढं दुसरं तर काही नाही. मला सगळं गहाण आहे. होता आता मी काय करतो, याच्यासाठी काही खर्च करत नाही मी. सरळ आता जे काही सामान आहे आपलं, जे काही भांडे कुंडे ते घेतो आणि मामाच्या घरी घेऊन त्याला जातो. आता इथं सगळं घरदार बंद आणि मग तिकडे चालले माझं राहिलं नाही सासरवाडीले. काय करता मग, इथं लोकांना गोटे मारल्यापेक्षा बरं आहे ना बाबा. तिकडे सध्या माय बाबा जर वागवलं ठीक, नाही वागवलं तर मग आपल्या एखादी झोपडपट्टीची जागा घेईन. तिथेच आपलं कट घर केलं, तिथेच राहिले जाय. तिकडे काय करता आता. हो नाही तर मग नागपूरला नेतो आता. मग जर समजा सस्त्यात होत असलं तर हे बा दवाखाना कर बाई त्याचा. कसं असते दवाखाना करणं महत्वाचं असते. पहिली स्टेप आहे आता. लवकरात लवकर आटपलं. काय काळजी करू नको. तुला मदत लागली तर 500 आम्ही सगळे मिळून 200 रुपये जमा करतो. 5,000 10,000 रुपये देऊन देतो. काही देऊ नका बाबा. 5,000 होतेच काय आता. त्यापेक्षा न दिले भले कुठे उपकार करत बसता लोकांची. तेवढे मग आता 15 लाख रुपये इथून घेऊन पहिला मला बस जाय तिकडे. पहा आता मग कसं जाऊ दे आता. जर झालं तर झालं. आता मी उद्या निघतो म्हणला. उद्या 10 वाजता जातो म्हणलं. करतो म्हणा बाबा. काय करतात आम्ही चालू वावरत नाही. पहा मग आता आज हा ना तुम्ही दिवसभर येईन मग संध्याकाळी भेटायला. बाबा ये जा म्हणलं. आता काय करता, माय मनही नाही लागून राहिली. इथून जावं नाही वाटत ना माणसाले. मला काय करता आता, सामान भरतो बाबा. कसे कट्टे ना बांधून करतो. उद्या मग याटो टाकले की निघाले. बरं ये जा मग संध्याकाळी. तुम्ही सांगा ना, आमचा काही याच्यात दोष आहे का सांगा बा. आता शिवलाची यादच गेली त्याला आपण जबाबदार आहो का. म्हणून म्हणलं आम्हाला काही कामावून काढू नका. कसं याला तुमच्या कामाला राहू द्या बा म्हणलं आता रामनवमीच्या काल बंद होतं म्हणून आज आलो बा. माय इथं मला सुधरून नाही राहिलं. काय करावं काय नाही तर त्या 15 लाखाच्या 2-3 दिवसाला झोप नाही ना मला. कास्तकाराच्या फोनावर फोन येऊन राहिले. रामनवमीच्या बंद होतून बरं आहे. आता मार्केटमध्ये आलो मी. आता काय होतं काय नाही. कास्तकाराला पैसे द्या कुठून. मग 15 लाख रुपये लोकांच्या मागावर राहायच्या काय कमी आहे का ते. मग घर इकडं तर वसूल नाही होत माझ्या आता ते. मग तुम्हाला काय वाटते. पण आपण आता याला कोणीच जबाबदार नाही. शिवलाला तसा व्यक्ती नाही आहे. त्याचे पैसे असले पाहिजे. त्यांना कुठे नेमके ठेवले आता त्या बाईला काही माहित नाही. हो पण आज कसं एक तुम्हाला सूचना द्यायला आलो. बाई घरी आल्या म्हटलं. तर उद्या ते सगळे वरसार घेऊन आता इथून जाणार आहे. तर म्हणलं कदाचित समजा बाईला माहिती असेल पैसे गिसे कुठं आहे काय आहे तर याटोतून भरून नाही घेऊन जा. मग एक खेप गेले कदाचित जर असं असू शकते. काय सांगता बाईचं बी. म्हणजे घरदार सोडून चालेत का ते काय बोलू राहिले. हो ना आज सकाळी चालल्या. माऊलीला भेटले ते ऑटोवाले. म्हणे उद्या आपल्याला ऑटोची सामान घेऊन त्याच्या सासरवाडीला जायचं आहे म्हणे. शिवलालच्या दवाखान्यात सुट्टी राहिली उद्या. पैसेच नाही दिले दवाखान्यात किती दिवस ठेवणार आहे. नागपूरला जायची तयारी नाही सध्या द्यायची पुढे नेऊ म्हणे. म्हणून म्हणलं बा कसं तुम्ही एक त्याला भेटा म्हणा बा. असं तर द्या पैसे. 10 लाख रुपये तर 100% आहे त्याच्यापाशी. 5 लाखात सोनं केलं तर सोनं काही दिसून नाही राहिलं. 10 लाख भेटले तर बस झालं. 5 लाख इकडून तिकडून ऍडजस्ट करते. 15 लाखाचे फोन म्हणल्यावर राज्य सोडूनच पाहिजे पैया मावर. नाही तसं काहीच होत नाही. तुम्ही या तुम्ही बाईले मला समजावून सांगा म्हणा. जर तुम्हाला माहिती असेल सांगा म्हणा. घरात जरा चौकशी करा कुठं आहे काय आहे जरा पहा. आपण पाहू लागू आम्ही पाहू लागतो. तसं करावं लागलं नाही का. मग आज येऊ का मी समजा भेटायला समजा त्याच्या घरी. तुम्ही थांबसाल का. नाही पाहू ना आपण काय होते चर्चा करू तिथे गेल्यावर. बाई काय म्हणते काय नाही पाहू ना मग. आता तेवढाच आशेचा किरण आहे आता. मग काय तर त्याची यादच बहुतेक येत नाही म्हणते. डॉक्टर साहेबाला म्हणलं मला प्रयत्न केला. CCTV हे ते सगळे तपासले मी. आपण काही नाही बा. मला वाटे डाऊट मिळाला बा डुप्लिकेट पुन्हा करू राहिला असं. पण डॉक्टर साहेबांनी सगळे CCTV दाखवले मला. पण काहीच नाही निघाले त्याच्यात. तर म्हणजे 100% समजा झाला समजा मेंटल झाला नाही का. म्हणून बस गेला ते गेला. काही राहिलं नाही विषय त्याचा. आता काही येईन काही नाही याद त्याची तिथपर्यंत आपले हराय फुटायची होय. मग लोकांच्या पैसे सोय लावाच लागते काही करून मला. मार्ग शोधणं सुरू आहे. मग आता लोकांना 2-3 दिवस कसे ढकलतो. नंतर पाहू काय करायचं ते.
थोडं कास्तकाराला बरोबर समजावून सांगा जरासं 2-3 दिवसात मला व्यापाराचे पैसे आले नाही बा, ते आले की देतो म्हणा तुम्हाला. कसे 10-20 सध्या खर्चापुरते देऊन द्या, टाइमपास चालवा 2-3 दिवस. तेवढे आता थोडेफार द्यास लागणार काही ना काही. आता देणं आहे म्हणा, आपण बोलवते म्हणा कोणाच्या घरी पण लोकांना देऊन देऊ म्हणा. पण आता हे निघाले तर बरं आहे. हो आता काय होते येतो संध्याकाळी. पहा म्हणलं ते खाते पुस्तक आहे त्याचं काही आहे का एंट्री घेतलेली आहे सगळं पद्धतशीर असते त्याचं कोणताही कागदपत्र हे ते सगळे बरोबर आहे बरं द्यायचे. पण पहा म्हणलं त्याची एंट्री दिसते का तुम्हाला आहे का पैसे काही सांगा बा. नाही त्याच्यात तर नाही म्हणा पैसे, पण का आता म्हणजे समजा आता कागदपत्र काढून दाखवलं तुम्ही, तुमचे खाते पुस्तक दाखवलं, बँकेत तर नाही ठेवले समजा त्यानं नाही का. पण समजा एक तुम्हाला काय वाटतं अंदाज, समजा त्याने पैसे ठेवले कुठं असं मग? मग तेच काय घेऊन आले मी लोकांचे कसे पैसे आहेत त्याच्या अंगावर तुमच्या दवाखान्याचं बिल आहे. हा तर मला सापडले तर कसं तुम्हाला 10 लाखातले 9 लाख तुम्हाला दिले असते, 1 लाख रुपये मला घेतले असते. तर म्हटलं पाहू लागा जरा शेपा म्हणलं काशीनाथ भाऊ आहे तर हे आहे तर हा सगळे मिळून आपण पाहू घरात कुठे सापडते काय नाही. हा तुम्हाला जसं भरोसा नसेल तर कमाल शिवल्याची नाही का, ठेवलेच कुठे का म्हणजे घरी ठेवले नाही म्हणजे बाई तर म्हणजे नाही म्हटलं इतके दिवस झाले, 15-20 दिवस अगोदरची गोष्ट आहे. तुम्हाला त्यानं असं एक शब्दही नाही काढला का बा 10 लाख रुपये घरी आहे. हा सोनं गेलं तर तुम्हाला 5 लाखाचं. आता बाबा सोनं ना एक दिवस केलं दुसऱ्या दिवशी मोडलं मग काय तर काय मग खाडच आहे नाही निरा. मग लोकांचे कर्ज पाणी काय लफडे आहे काय त्याची त्याला माहिती, याची द्या लागते त्याची द्या लागते म्हणजे काढले त्यानं खरंच त्यानं काय केलं काय नाही. म्हणजे ती काढले समजा सोनं इकलं समजा नाही का. दुसऱ्या दिवशी घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मोडलं. तसे मामाचे पैसे होते म्हणा 1 लाख रुपये ते दिले त्यातून, पण बाकी 4 लाख काय केलं त्याला काही आठवून नाही राहिलं ते काही सांगून नाही राहिले. आणि 10 लाखाचा तर विषयच नाही. कायच करा आता. बरं मी काय म्हणतो मग आपण सगळे मिळून पाहू ना घरात सापडले की पडले कुठे ठेवले असं नेमकी त्यानं तर पाहू मग आता. पहिले काय माहिती आता पैसे कुठे ठेवले आणि काय नाही का. 10 दिवस यायला धुडले तर सापडत नाही. हो ना मग तेच म्हणलं सगळे म्हणून आपण पाहू, जर लागले हाती तर लागले. चला मग आता कसं करा म्हणलं, चला एक खोली पाहा तुम्ही सगळ्या पहा, मी पाहू लागतो. पड पाहिजे रे बाबा देवा. बरं ठीक आहे मग आता पाहतो मग काय चला मग आता पाहून घेऊ आता. भाऊ काही फायदा नाही झाला पण नाही का, पूर्ण घर पाहिला आपण पण कुठं काही सापडलं नाही रुपया राजा. कसं काय म्हणलं एवढे मोठे 10 लाख कुठे धडपडले कुठे येणं. काही अंदाज तुमचा समजा तुम्हाला माहिती ना तुम्ही रात संघ असता त्याच्या. मग त्याच नवल वाटू राहिलं की रात संघ राहणार आम्ही, पण आम्हाला शब्द नाही सांगितलं त्यानं पैसे ठेवले कुठं. पण आता काही यादच गेले, आता काय कसं काय होईल होते. आता घरी आपण पाहिलं बा कुठंच काही सापडलं नाही, आता कुठं ठेवलं कुठेच नाही पैसे. का आता कठीण समजा गेल्यातच मजा आहे पैसे नाही काय. आता काही याददाशी येणं काही ते सांगा काही काय होईल. याददाची नको विचार करू तुम्ही, आली तरी सांगत नाही ते. मग काय तर जाऊ द्या आता काय, आता आम्ही संघ राहतो म्हणा, पण आता विषय जाऊ द्या. मी काय म्हणतो एक काम करा तुम्ही आता, तुम्ही एकच मार्ग आहे तुम्हाला, तुम्ही पोलीस स्टेशनला जा, सरळ रिपोर्ट देऊन द्या की बा इथून हे सामान वरसार घेऊन चालली बाई, 100% त्या ऑटोत काही ना काही सापडते तुम्हाला. बिलकुल सांगून तुम्हाला पूर्ण आहे बा, पैसे घरातच आहे ते, पण आपल्याला काही दिसून नाही राहिले कारण की ते कशाला शाती राहतं दोघे जण. तर म्हणून तुम्ही काय करा पोलीस स्टेशनवाल्याला म्हणा तुम्ही नाकाबंदी करून त्याचा ऑटो कुठं तरी अडवा म्हणा, तेवढी का चेकिंग झालं ना ऑटोची 100% पैसे सापडते. असं असू शकते नाही का, म्हणजे म्हणून समजा सामान घेऊन हे बाई इथून चालली समजा वरसार घेऊन सासरवाडीला समजा शिवलालच्या. असं बरोबर ठीक आहे उद्या बिलकुल ऑटो अडला म्हणून समजा नाही का, ऑटो सापडा नाही का. तर मी सांगतो तुम्हाला 101% सांगतो ना, पैसे ते ऑटो सापडणारच आहे. काय ते बाई आता पैसे नेण्यासाठी आलेले आहे इथं, दुसरा काहीच विषय नाही याच्यात. यादाचं जाऊ दे त्याला येते नाही येत किंवा खरं काय खोटं काय, पण पैसे 100% ऑटो सापडते. मग आपल्या पैशाची मतलब आहे ना, मग काय तिकडे याची येऊ का नाही येऊ, पण पहिले कसं आपले पैसे महत्वाचे. बिलकुल उद्या आता ऑटो अडवायचा आपल्या पोलीस स्टेशनमध्ये इन्फॉर्म करतो मी, असं आहे बा प्रकरण पागा आहे. एवढं काम करा तुम्ही, बाकी काही विषय नाही. मग चला ठीक आहे, उद्यापासून घेऊ का कामाला. मग कसं करू येरे ठेवायलाच पुरं नाही का पैसे हाती लागेपर्यंत, नाही तर काय करता बरं तसं करू ना. ठेवतो तुम्हाला काय हरकत नाही, फक्त उद्या काही जात नाही मार्केटला. उद्या आपण त्या ऑटोच पाहू काय होते. तुम्ही जरासे पाहिजे म्हणलं जरा मागं पुढे राहायचा. हो ना आम्ही मागत होते काही विषय नाही. तुम्ही राहा फक्त तयारीत राहा बरोबर. टच मारा तिकडे पोलीस स्टेशनला देऊन देते बस. आत्ता आत्ताच जाऊन भेटतो मी. ठीक आहे येतो मग. नाही हुकू देत नाही ना तुम्ही. हे बघा काळजी करू नका. किती वाजता ऑटो काढायला सांगा तुम्ही. सामान भरलं का तुमचं सगळं. सकाळीच निघायचं आहे ना 8-9 वाजता. नाही इतके उशिरा नाही ना, कमीत कमी म्हणजे 5 वाजता तरी निघाला पाहिजे ऑटो. म्हणजे कसं आहे त्याला तिथे जायचं 8 वाजता आपलं त्याला तिथून घेतलं की मग निघाले. मग तिकडे जायला ते ऊन होते ना. मग बरं मग 5 वाजताच काढायचं नाही का. बरं ठीक आहे मग चालते ना. 5 वाजता निघू मग मी येतो ऑटो घेऊन तिथंच. तुम्ही सामान पूर्ण बरोबर शिवसाव करून पोते बरोबर ओके करून ठेवा. हो सगळे भरलेच नाही, भांडे गिणे सगळं भरलं. बस सकाळी बस ऑटो टाकायचं काम राहिलं. बरोबर येते ते काही काळजी करू नका तुम्ही. त्याला उठवतो लवकर. जा मग आता काय करता बाबा, तुमच्या मंगला संकट आले आता. ना बाबा काय करता आता शेवटी. आता पाहतो तिथं काय होते काय नाही. तर माय बाप काय म्हणते तिथं त्यानंतर म्हणलं तिकडे नागपूरला नेतो, नाही तर मग तिथंच मग राहतो आम्ही आता. काय करता काही दिवस आता. काही काळजी करू नका तुम्ही. कसं जा तुम्ही निवांत. घराचं पाहतो आम्ही लक्ष देतो. म्हणलं चावी गिवी तुमच्या जोड देऊन देतो घराची. म्हणजे काळजीचं काम नाही राहत मला. कोणाला काही उघडू देऊ नका. म्हणजे कसं लोक कुटार गिटार ठेवासाठी मागती ना, तर काही देऊ नका. तसं तर चावी आमच्याकडे द्यायला नव्हतं लागत. तुम्हीच ते घेऊन जायला बाबा कुलप लावून जाय तिकडे. नाही पण असं काही अळलं काम असलं काही तर असू द्या तुमच्याकडे चावी. राहू द्या. बरं ठीक आहे. पण काय आता आम्हाला वाटतं ठेवा का नाही विनाकारण काही चोरी गेलं फालतू गेलं तर आमच्यावर नाही या. राहू द्या ना ते. बाबा काय आमच्या फकीराच्या घरी काय आहेच काय म्हणला. काहीच नाही आमच्या घरी. तुम्ही बिंदास तुमच्याकडे राहू द्या. कुलूप उघडे राहायला चालते. फक्त कसं कुत्रा माजरासाठी म्हणून राहिले मी. लोक एकटं तोट्टे म्हणून म्हणलं काय आहे तेवढं मी. तर तुम्ही तेवढी चावी तुमच्याच जोड राहू द्या आणि बरोबर पाहिजे. ठीक आहे मग चला मग आता येतो सकाळी या मग तुम्ही आता ऑटो. बरं ठीक आहे काही हरकत नाही. आलं लक्षात आलं तुमचं काय म्हणणं आहे. तर समजा तुम्ही त्याच्या घरून आले, घराची पूर्ण तपासणी केली, परंतु काही सापडलं नाही. बरं मग आता उद्या ते बाई समजा त्याच्या माहेरी चाललेलं आहे नाही का, शिवलाले दवाखान्यातून घेऊन समजा. बरोबर रस्त्यानं समजा आपल्याला ऑटो अडवायचा आहे नाही का. बस तेवढं काम करा तुम्ही. त्याला फक्त अडवा ती ऑटोची जर का तुम्ही तपासणी केली ना पूर्ण, काही ना काही तुमच्या हाती लागतेच त्याची. कारण की पैसा घरीच आहे म्हणते असं लोकांचं म्हणणं आहे.
बरोबर ठीक आहे. समजा बँक अकाउंट हे तुम्ही ते पाहिलं त्याच्यातही जमा नाही का? बरोबर ठीक आहे. मग बघतो मी आता उद्या कसं आहे पूर्ण त्याच्या कामीच लागतो मी. हो त्याची पूर्ण ऑटोची तपासणी होईल आणि काय आपल्याला हाती लागते ते पाहू मग उद्या. बरोबर ठीक आहे. मी तसं ते दोघायला सांगितलं की ऑटो किती वाजता निघते काय निघते लक्ष ठेवा म्हटलं. तर तिथून ऑटो निघाला की मी तुम्हाला फोन करतो. बरं, कळवा मला तुम्ही काय आहे तर तसं मी बोलून घेतो. आपलं ते नाकाबंदी आहे का मराठनी आता निवडणुकीच्या चालू आहे तपासण्यात त्याला मी सांगून देतो या नंबरचा ऑटो येणार आहे तर त्या ऑटोचा नंबर वाटतं मला लवकरात लवकर तुम्ही पाठवा. हो नंबर घेतो मी त्याचा फोन लावतो मी. ते जे माऊली आहे त्या गावचा त्याचा ऑटो आहे ते. तर आता किती वाजता निघते काय निघते पूर्ण माहिती घेतो आणि तुमच्यावर मी व्हॉट्सअपवर नंबर टाकून देतो. हो ठीक आहे. पाहू मग आता उद्या ऑपरेशन 10 लाख काय होते काय नाही. ठीक आहे मग या मग आता.